नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चौरसाचे परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ। आपला पुढला प्रश्न आहे, एक चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? हा 2023 भंडारा पोलीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। आपल्याला काय काढायचं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ। तर चौरसाचे परिमितीचे सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू। परिमिती किती दिली आहे? 84 सेंटीमीटर बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे x मानू। तर इथं 4 गुणाकारामध्ये आहेत, तर इथं इकडे आल्याच्या नंतर काय होईल? ते भागाकारमध्ये येतील बरोबर x। 4 1 4, 4 2 8, 4 1 4। तर बाजू किती आली आहे आपली? बाजू किती आली आहे? 21 सेंटीमीटर। आपल्याला काय करायचं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे। चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। बाजू किती दिली आहे? 21। तर 21 चा वर्ग किती आहे? 21 चा वर्ग किती आहे? 441। तर आपलं उत्तर काय आलं आहे? 441, ऑप्शन नंबर 1। आता पुढला प्रश्न बघा। त्याच पद्धतीमध्ये एक चौरसाची परिमिती 80 सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला काय काढायचं आहे? पहिल्यांदा बाजू काढायची आहे। तर चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू। परिमितीचे मी शॉर्टकट मध्ये लिहितो आहे, 4 गुणिले बाजू x मानू। परिमिती किती दिली आहे? 80 सेंटीमीटर बरोबर 4 गुणिले x। 4 इथं गुणाकारामध्ये आहेत, इकडे आल्याच्या नंतर ते भागाकारामध्ये येतील। 4 1 4, 4 2 8। तर बाजू किती आली आहे आपली? 20 सेंटीमीटर। बाजू किती आली आहे आपली? 20 सेंटीमीटर। तर आपल्याला काढायचं काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे। चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे 20 चा वर्ग। 20 चा वर्ग किती आहे? 400। तर आपलं उत्तर काय आलं आहे? ऑप्शन नंबर 3, 400। पुढला प्रश्न आहे, एक चौरसाची बाजू 98 सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। तर आपल्याला काय काढायचं आहे? 98 चा वर्ग काढायचा आहे। तुम्हाला वर्ग काढण्याची एक सोपी ट्रिक सांगितली होती, हे पहा। 98 98। तर 98 ही संख्या 100 पेक्षा कितीने कमी आहे? तर 2 ने कमी आहे। ही बी 98 ही संख्या 100 पेक्षा कितीने कमी आहे? तर 2 ने कमी आहे। तर या 98 मध्ये 2 कमी करा किंवा या 98 मध्ये तुम्ही 2 कमी करा। तर 98 मध्ये 2 कमी केल्यास खाली किती राहतील? 96। या दोन्ही संख्येची बेरीज 2 2 आणि 2 4। तर आपलं उत्तर काय आलं आहे? 9604 चौरस सेंटीमीटर। आपला पुढला प्रश्न बघा। याच्यामध्ये काय दिलं आहे? याच्यामध्ये आपल्याला बाजू दिली आहे। एक चौरसाची बाजू 20 सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर आपल्याला काय काढायचं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे। तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे। तो बाजू किती दिली आहे? 20 सेंटीमीटर। तर आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे। तर 20 चा वर्ग किती आहे?
20चा वर्ग आहे 400, 400 चौरस सेंटीमीटर. तर आपलं उत्तर काय आलं आहे? ऑप्शन नंबर 3 400. तर आपला पुढला प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे 16चा वर्ग. तर 16चा वर्ग किती आहे? 16चा वर्ग 256. ऑप्शन नंबर 4. हेच तुम्हाला करून दाखवतो. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 16चा वर्ग. 16चा वर्ग किती आहे? 256 चौरस सेंटीमीटर. तर आपलं उत्तर काय आलं आहे? 256 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. आपला पुढला प्रश्न बघा. आपल्याला काय दिलंय? एक चौरसाची बाजू 101 सेंटीमीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? 101चा वर्ग काढायचा आहे. त्याची एक सोपी ट्रिक सांगतो गुणाकाराची. 101 गुणिले 101. 101 ही संख्या कितीने जास्त आहे? 100 पेक्षा 1 ने जास्त आहे. इथे सुद्धा 1 ने जास्त आहे. तर बघा, ह्या 101 मध्ये एक मिक्स करा, नाही तर ह्या 101 मध्ये एक मिक्स करा, म्हणजे किती झाले आहे? 102. संख्या झाले 102 आणि एक जशाला तसा.